नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. दारा काढून झाल्या त्या, गाई पण मोकळ्या सोडून दिल्या त्या. आणि आज पावसानं ना सुट्टी घेतली. पाऊस नाही, जरा बरं वाटायला लागले. नाहीतर चिखल चिखल तरी पण चिखलच आहे बरं का. मुक्त गोटा म्हणलं ना असा त्रास असतो बघा पावसाळ्याचं. उन्हाळ्याचं एक नंबर आणि हिवाळ्याचं पण एक नंबर असतं, पण पावसाळ्याचं खरंच गायींना त्रास होतो. तर सगळ्या गायी बघा कशा निवांत झाल्या त्या, आहे का, कशा निवांत बसले त्या बघा. आणि अजून एक सांगायचं म्हणजे गाय नवीन आणली आणि नवीन गाय आणली की काय आपल्याला पैशाचा पाऊस पडत नाही, उलटं कष्ट वाढतं, काम वाढतं. परत त्यांचं तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये दाखवलं आजारपण, किती आजारी पडल्या, किती डॉक्टरला माझं पैसे गेलं. खरंच बरं का, म्हणजे असं सोपं नाही एवढं गाय घ्यायची आणि ती गाय कवर करायची. माणसाला वाटतं लगी मग किती पेमेंट आलं, किती पैसे आलं. आणि असं थकतंय माणूस, थकून जातंय कष्ट करून करून. कष्टाला कमीच नाही आणि कष्टाला पर्याय नाही. आणि किती जरी कष्ट केलं तरी करायचंच आहे. आज तरी एवढा माझा जीव खरंच थकून गेलाय ना अक्षरशः. गायींचं काम पण करू वाटत नव्हतं. आणि आपल्या हाताला लागतं, आता हाताला लागलंय माझ्या. शेण काढता ये नाही, हाताने धार काढता ये नाही. मशीन लावली तरी हाताने आपल्याला थोडंसं राहिलेलं असतं ना, ती दूध काढायलाच लागतं. तर ती पण काढता ये नाही बघा. बोट सुजलंय माझं. आणि म्हणून मला हसायला आलं की गाय घेतली की लगे पैसे चालू झालं असं नसतं बाबा. भरपूर संघर्ष करावा लागतो, त्यातनं बाहेर निघायचं आहे आपल्याला. आणि मग कुठंतरी रुटीन लागते. आत्ता माझ्या गायींचं रुटीनला लागलं आहे. किती दिवस झाला आता बघा तुम्ही, म्हणजे किती असं दम काढायला लागतो आणि संघर्ष पण भरपूर करायला लागतो. आणि असं हारून चालत नाही बरं का. हारला की माणूस संपला, हारायचं नाही. तर भरपूर संकट येते ती बरं का आपल्या पाठीमागं. आणि ही बघा, ही अशी आता मला ही यायला लावायला लागली. अगोदर तिकडं रेडी होती, रेडीला बांधूनच टाकली. ती काय करते, गायींना बसूनच देत नाही. मग आता गायींचं गेट पण लावून घेतलंय. तर म्हणलं इकडून व्हिडिओ घ्यावा. गेट लावलं ना मग आतमध्ये मोकळे असल्यावर मग जायला येत नाही. तर शूटिंग काढून दे नाही मला ही. आणि काय होतं, लगेच अंधार पडतो बघा, वेळ नसतो जास्त व्हिडिओ बनवायला. मग म्हणलं चला आता थोडा वेळ आहे तर आपलं थोडासा व्हिडिओ काढूया. तर हे जर चालू आहे तर लगेच दिवस मावळ्याला दिसायला लागला का नाही, लगेच अंधार पडतो. आणि कालवडी पण सांभाळा, कमेंट येते त्या मला कालवडी सांभाळा. आता 10 गायी आहेत, त्या 10 गायी सांभाळायच्या आणि परत कालवडी सांभाळायच्या. तरी 2 कालवडी आणि 2 रेड्या आहेत त्या. तरी पण 1 कालवड मी देऊन टाकली बरं का, लहान होती ती. कारण का की एवढं खरंच होत नाही बरं का आपल्याला जास्त. आणि दोघांना खरंच लई त्रास होतो म्हणून म्हणलं नको, हिला वेळ लागायचा दूध ती पाजायला, सकाळचं आवरत नसायची कामं, म्हणून मी कालवड देऊन टाकली. आणि थोडेसे शेळ्याच वाढवायचा विचार चालू आहे. पण पेमेंट पण पाहिजे बरं का. पेमेंटशिवाय तर आपलं काहीच खरं चालत नाही. तर बघू आता हळूहळू सगळं आशा असते, अपेक्षा असते माणसाला, ही करावं ती करावं, पण पेमेंटशिवाय काहीही चालत नाही बघा. आणि आपलं जोपर्यंत आपल्या गायी फिटत नाही त्या ना, तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. गाय फिटल्यानंतर मग परत होईल हळूहळू आपलं नियोजन. आणि कोणतं आलंय असं, कोणी नाही कोणी तर चालूच असतं बघा. याला व्हिडिओ काढायला वेळ नसतो, अंधार पडत असतो, तोपर्यंत इकडं कोणीतरी आलेलं असतं. आणि झालं अंधार पडला की विषय संपला, मग परत काढता येत नाही. तर आणि आपला मुरघास पण संपत आलाय बघा. 2च बॅगा राहिल्या त्या 3-3 टनाच्या, आणि तिसरी बॅग तर फुलली, अर्धी झाली. आता तोपर्यंत आपल्याला वैरण मिळाली पाहिजे. तर ती एक काळजी लागली. बघू आता काय होतंय पुढं. तर व्हिडिओ काळपट दिसायला लागला बघा, आणि बरोबर नाही वाटत मग बघायला. तर आणि कसं असतं माहिती आहे का,
आपली वेळ जर चांगली असेल ना तर खरंच म्हणजे आपल्यासाठी काही बी असतं बरं का. आणि आपली वेळ जर जरा खराब असेल ना तर मग बघा आपल्याला किती आणखीन संघर्ष करावा लागतो. तर असं कोणी काहीतरी बोललं ना मग पाठीमागं आणि आपल्याला ते ऐकायला भेटलं तर आपल्या मनाला खरंच दुःख होतं बरं का आणि वाईट वाटतं. पण हार मानायची नाही आणि व्यवसायात कधीच हारायचं नाही. आणि आज हारलं आपण, आज जर हारलो, आजची गोष्ट सांगते तुम्हाला. आज ना मला असं, मी मगाशी पण म्हणलं की मला थकल्यासारखं झाले आणि खरंच मला आज असं नको वाटत होतं. पण तसं नाही, आज जर थकल्यासारखं झालं तर उद्याच्याला आपल्याला उत्साह आला पाहिजे आणि उद्यापासून आपण नवीन सुरुवात केली पाहिजे. आणि खरंच असं संघर्ष करायचा आणि प्रत्येक वेळ जशी येईल ना तशी पाठ देत राहायचं आणि पुढं चालत राहायचं, तरच आपण पुढं सक्सेस होणार, नाहीतर नाही होणार मग. आणि हारलं की संपला विषय आणि आपल्याला पुढं नेणारं कुणीच नसतं बघा. कारण का लोकांना एकच सवय असते, आपण हारलेलं बघायचं, जिंकलेलं त्यांना बघायची सवयच नसते. म्हणजे त्यांना खरंच मनापासून, आम्हाला तर एवढा मोठा असा मला अनुभव आलाय ना माझ्या परिस्थितीच्या बाबतीत की त्यांना जिंकलेलं बघायचंच नाही, फक्त हारलेली बघायची. आबांची लाडकी ताई फक्त त्यांना हारलेलीच दिसली पाहिजे. पण मी हारलेल्यातली नाही, मी जिंकणार आहे. आणि माझं एकच असतं की कष्ट करायचं आणि पुढं जायचं. कष्टाला बघा, जर कष्ट केलं आपण तर खरंच आपल्याला काहीच कमी पडत नसतं. आणि मग तर आज बघा मी तुम्हाला सांगते ना नेहमी व्हिडिओमध्ये की एका गायीपासून सुरुवात झालेली 10 गायींवर येऊन पोचली आणि आता 10 गायी झाल्या त्या. भरपूर कष्ट आहे, भरपूर काम आहे आणि संघर्ष पण तेवढाच आहे. आणि थोडंसं असतं, कुठंतरी काहीतरी असतं असं. तर असू द्या, जाऊ द्या, त्या विषयावर आपल्याला नाहीच बोलायचं. तर आता बघा गायींची तर कामं सगळी आवरून झालेली आणि गाय मोकळ्या सोडलेल्या. तर आता एक गाय ना आपली एवढी छान आहे ना, दूध पण भरपूर देते आणि खायला प्यायला तब्येत पण तिची एकदम छान आहे. पण तिला आजारी पडल्यामुळं ना आता मला ती थोडीशी खराब दिसायला लागली. तर मग म्हणून तुम्हाला मी दाखवलं कालच्या व्हिडिओमध्ये की मी पेंड वेगळं वेगळं खाद्य मागवले ह्यावेळेस. थोडंसं आणखीन आपलं बजेट वाढू द्या, काय अडचण नाही. पण गाय आपली तयार झाली पाहिजे त्या, म्हणजे गायींची तब्येत चांगली तर सगळं चांगलं आहे बघा. आणि तब्येत चांगली असेल तर मग दूध पण भरपूर देते त्या. तर आत्ता सध्या चालू परिस्थितीला ना आपलं दूध 100 लिटरच्या पुढं जायला लागलंय. तर 100 गेलं तर आपल्याला बास. आणि मी त्यात खरंच खूप समाधानी आहे बरं का. कारण का 100 लिटर म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. आणि आता एक गाय आपली पूर्णपणे आटलेली आहे, म्हणजे बंद आहे. आता आपलं सध्या 9 गायींचंच दूध चालू आहे. आणि ही पाठीमागं जी दिसती ना गाय, ती गायची तब्येत मला खराब दिसते बघा. कारण का एवढी दुधाला चांगली आहे, 10-11 लिटर दूध देते. आणि खायला प्यायला पण कसली बी वैरण असू द्या ती अजिबात कुंडीत असं राखणार नाही, भरपूर असं खाती. आणि तब्येतीला पण चांगली होती. पण ती थोडी, म्हणून मी मागवली पेंड. आता ह्यावेळेस माझं बजेट आणखीन वाढलं आहे, तर वाढू द्या. आणि बारली पण वाढवली मी. असं काय काय जणांचा अनुभव आहे, मग अनुभव पण आपण घेतला पाहिजे, तरच त्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. की बारली ठेवली ना, आता तुम्हाला कुणाला माहिती असेल, त्यातनं अनुभव असेल तर मला खरंच नक्कीच कमेंट करा की बारलीनं गाभण काळात गायला बारली चारली तर तिची तब्येत सुधारते का. आता ही मला माहिती नाही, म्हणजे मला भीती काय की तिला 9वा महिना लागला, तिनं कास केली आणि तिला बारली जास्त प्रमाण जर झालं तर ती गळायला लागली तर मग काय करायचं, मग दगडी होण्याची भीती असते. म्हणून मला बारली ठेवायला नको वाटतंय. मग जे काय माझं व्हिडिओ बघत असतील ताई किंवा दादा, तर त्यांनी मला खरंच कमेंट करा चालतंय का. तर मी चालतंय म्हणलं तर मग ठेवीन तिला बारली. ती पण तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तिची पण तब्येत अशी खराब दिसते बघा. तर तब्येत चांगली झाली ना गाभण काळात तर मग गाय पुढं दुधाला पण भरपूर उतरती. आणि दूध पण, आणि ती पण आता जी वेळेला झाली ना ती पण गाय दुधाला 1 नंबर आहे. ती पण 8 ते 9 लिटर दूध एका टायमिंगला देते. आणि धार काढायला व्यवस्थित आहे, खायला प्यायला व्यवस्थित आहे.
आणि गाईचा महत्त्वाचा मुद्दा काय असतो माहिती आहे का, गाय खायला चांगली पाहिजे, काही बी असू द्या टाकलेली वैरण पूर्ण खाल्ली पाहिजे. आणि धार देताना असं लाता घातल्या, धार काढताना असं हल्ली की मग ती आपल्याला पण नाही बघा चांगलं वाटतं. आणि धार काढताना ती अर्धा लिटर दूध कमी निघलं तर चालेल असं माझं म्हणणं असतं. पण गायनं शांतपणे धार दिली पाहिजे, व्यवस्थित दूध निघतं बघा. आणि ती लाता घालत दूध द्यायचं म्हणल्यावर ती दूध पण व्यवस्थित निघत नाही, आपली पण चिडचिड होती. आणि गाय सारखी हलती म्हणून आपल्याला ती मग तिचा असा राग येतो. तर माझ्यात तशा गोट्यात गाय नाही, त्याच एखादी एक आहे फक्त, आणि जास्त काय तशा गाय नाही त्या. तर ती गाय तर मला मग असं आवडत नाही की तिनं तसं केलेलं. तर आता बघा ही पाठीमागं जी उभा राहिले त्या ना, त्यांचं एकदम निवांत टायमिंग आहे खायचं, खाऊन पिऊन सगळं झालं आहे, निवांत उभा राहिले त्या. तर मग काय असतं, आपण गोट्यात कसं जातो, गाई एकदम शांत उभा राहिलेल्या असते त्या. आणि ती शांत उभा राहिलेल्या बघून, रवंत करत बसलेल्या बघून आपल्या मनाला झालेला आनंद ती खूप आपल्यासाठी मोठा असतो बघा. असतो का नाही खरं, मला खरंच सांगा तुम्ही. आणि मला तर खरंच भारी वाटतं. आणि मी माझं एवढं लक्ष असतं गायींवर, आणि एवढं प्रत्येक गायीचा रवंत चालू आहे का, बसली का काय, असं म्हणजे काम करत करत माझं लक्ष गायींकडे असतं. आणि तसं लक्ष दिलं तरी त्यातनं पण आणखीन तुम्हाला मी सांगते, सगळं व्हिडिओमध्ये सांगते का नाही, काहीतरी त्यातनं पण चूक होती आणि कुठंतरी मग आपल्याला परत त्याचा त्रास होतो. आणि हलगर्जीपणा तर करायचंच नाही, हलगर्जीपणा केला की मग बघा कुठंतरी मग आपली गायला काहीतरी होतं. तर तसं मी मागच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बघा, थोडंसं दुर्लक्ष झालं होतं माझ्याकडं. तर गायचं लगेच बघा आजारी पडली होती. तर तसं होतं. तर तसं नाही करायचं बरं का. आणि गायींची काळजी घ्यायची, गायींची तब्येत चांगली असेल, गायींची म्हणजे दूध चांगलं दिलं असेल तर आपली पण तब्येत चांगली म्हणावं लागेल. कारण का आपल्याला पण असं टेन्शन येतं, त्रास होतो. मग एवढं काम करून दूध कमी दिलं तर काय करायचं असं म्हणून. तर चला सर्वांना श्री स्वामी.